नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षेचा राज्यमार्ग या कृती कार्यक्रमांतर्गत उत्तरपत्रिकांचे लेखन अचूकपणे कसे करावे याबाबत इयत्ता 12वीच्या विषयांचे विविध व्हिडिओ विषयनिहाय व्हिडिओ विभागीय मंडळ कोल्हापूर यांनी तयार केलेले आहेत. त्यांचा आपणास निश्चितपणे लाभ होईल असा विश्वास वाटतो. आगामी परीक्षेसाठी आपण परिपूर्ण तयारी करून परीक्षेला सामोरे जावे. येणाऱ्या परीक्षेसाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार, मी शीतल हिरेमठ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे कोल्हापूर विभागीय मंडळ बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृती कार्यक्रमाअंतर्गत उत्तरपत्रिकांचे लेखन कसे करावे या मालिकेअंतर्गत आज 12वी इतिहास विषयाच्या मार्गदर्शनासाठी आपल्याकडे आलेले आहेत माननीय श्री बाळासाहेब चावरे. नमस्कार सर. 12वी इतिहास विषयासाठी 80 गुण आहेत. मग एकूण या 80 मार्काचा उत्तरपत्रिकेचं लेखन करत असताना विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन कसं करावं? धन्यवाद मॅडम. इयत्ता 12वी इतिहास परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन या संकल्पनेची मांडणी करताना आपल्याला 80 मार्काचा पेपर लिहावयाचा आहे हे विसरता कामा नये. आपल्याला 3 तासाचा वेळ आहे. 3 तासामध्ये आपल्या विषयाची मांडणी करताना मुद्दे, विचारलेला प्रश्न आणि पाठ्यपुस्तकामध्ये असलेलं स्पष्टीकरण या तिन्हींची सांगड घालून आपल्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. एखादा प्रश्न लिहित असताना ऐतिहासिक घटना आपण पाहिलेल्या असतात, वाचलेल्या असतात, त्याचं स्पष्टीकरण जास्त होऊ शकतं. पण ज्या प्रश्नाचं उत्तर अधिक येतं तिथं जास्त वेळ न दवडता आपल्याला किती मार्काचा प्रश्न लिहायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला उपलब्ध वेळ किती आहे याची सांगड घालून प्रश्नाचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. येतं म्हणून जास्त न लिहिता गुणांचा विचार करून 5 मार्काचा प्रश्न असेल तर आपल्याला 12 ते 13 मिनटं आपल्याला वेळ देता येऊ शकतो. तेवढ्या वेळामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. आणि अधिक मार्क मिळवण्यासाठी संपूर्ण पेपर 80 मार्काचा पेपर लिहिणं अपेक्षित आहे. अगदी बरोबर आहे सर. 80 मार्काचा पेपर 3 तासात बसवायचा आहे. पुन्हा तो मुलांना, विद्यार्थ्यांना स्वतःला चेकही करायचा आहे. पण हे करत असताना गुण आणि म्हणजे त्या प्रश्नाला असलेले गुण आणि मुद्देसूद लेखन याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? इतिहासाचा प्रश्नपत्रिका लिहित असताना ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य ही 4ही उद्दिष्टे जी आहेत या उद्दिष्टांवर प्रकाश टाकणं गरजेचं आहे. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न हा फक्त ज्ञानावर आधारित आहे. 1 मार्क प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क आहे. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना परीक्षकाचा बिलकुल प्रभाव या प्रश्नावर येऊ शकत नाही. बरोबर असेल तर 1 मार्क तुम्हाला निश्चित मिळणार, चूक असेल तर 0 मार्क मिळणार. जर आकलनावरचे प्रश्न जे आहेत, 4था आणि 5वा प्रश्न आकलनावरचं आहे. जिथं आकलन आपल्याला पाठ्यपुस्तक वाचल्यानंतर काय समजलं ह्याचं स्पष्टीकरण तिथं द्यायचं आहे. आणि ते देत असताना परीक्षकाची स्थिती पेपर तपासत असताना डोलायमान होऊ शकते. जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर पैकीच्या पैकी मार्क मिळत आहेत. यासाठी पाठ्यपुस्तकामध्ये त्या प्रश्नासंदर्भात दिलेली माहिती कोणती आहे यासाठी पाठ्यपुस्तक वाचणं गरजेचं आहे. आणि पाठ्यपुस्तक जर वाचन केलं तर कोणताही प्रश्न असा असणार नाही की जो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील आहे. 80 मार्काचे सर्व प्रश्न पाठ्यपुस्तकातील असतील. पण आज आम्ही पाठ्यपुस्तक बाजूला ठेवतो आणि बाकीच्या मटेरियलकडे ज्यावेळी येतो त्यावेळी 100% मी सांगेन पाठ्यपुस्तकच वाचा, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा एकही शब्द वाचू नका. प्रश्न 6वा आणि 7वा राहिला हा उपयोजनाचा आहे. जिथं तुम्ही
पाठ्यपुस्तक वाचन केल्यानंतर तुम्हाला पाठ्यपुस्तकाचं किती आकलन झालं आणि त्याचं तुम्ही समाजामध्ये, व्यवहारामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये आणि पेपरमध्ये काय प्रेझेंटेशन करता, हा प्रश्न 6वा आणि 7वा आहे, जिथं उपयोजन तुमचं स्किल, तुमचं स्पष्टीकरण, पाठ्यपुस्तकामधील घटक आणि त्यावर तुमचं वैयक्तिक ज्ञान या सर्वाची सांगड घालून वेळेचं बंधन ठेवून तुम्हाला तो पेपर लिहिणं गरजेचं आहे. आणि ते लिहित असताना फक्त किती मार्काचा प्रश्न आहे तो विचार करून तुम्ही तो पेपर लिहिणं गरजेचं आहे. आता मॅडम तुम्हाला एक सांगतो, इतिहासामध्ये तुमचं मत नोंदवा असा एक प्रश्न आहे. तर तुमचं मत नोंदवा प्रश्न लिहित असताना कदाचित मी विचार करताना प्रत्येक विद्यार्थी निगेटिव्ह अप्रोचनं विचार करतो की हे असं नाहीच. पण निगेटिव्ह विचार न करता सकारात्मक दृष्टिकोनातून त्या प्रश्नाची मांडणी करताना पाठ्यपुस्तकामध्ये त्या प्रश्नाचं एकूण सारांश काय दिला आहे तो थोडासा आकलन करून घेतला आणि स्वतःच्या मतामध्ये मांडला तर त्या प्रश्नाला सुद्धा पैकीच्या पैकी मार्क मिळू शकत आहेत. अगदी माझ्या मनातला हाच प्रश्न होता की जेव्हा उपयोजन म्हणतो तेव्हा या उपयोजनात्मक प्रश्नांवर पैकीच्या पैकी मार्क मिळवताना विद्यार्थ्यांकडून कळत नकळत चुका होत असतात. म्हणजे थोडंसं स्वतःचं मत मांडताना तुम्ही म्हटलात तसं निगेटिव्ह, पण या ज्या नकळत होणाऱ्या चुका आहेत या टाळून विद्यार्थी इतिहास विषयात सुद्धा पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतो का आणि त्यासाठी त्यानं नेमकं काय करावं? आजपर्यंत बोर्डाचे पेपर तपासताना, मॉडरेशन काम करताना, पेपर शेटिंग करताना किंवा पेपर स्क्रुटिनी करताना अनेक गोष्टींची चर्चा झाली. उपयोजनाचे प्रश्न निश्चितच या उपयोजनाच्या प्रश्नांवर परीक्षकाचा प्रभाव असतो. परीक्षकाचा प्रभाव असतो तो त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचे मार्क कमी जास्त करण्याचा एकमेव संधी त्या परीक्षकाला उपयोजनाच्या प्रश्नावर असते. बरोबर. विचारलेल्या प्रश्नाचं शब्दबद्ध लेखन जर त्या विद्यार्थ्यांनी केलं, त्याची मांडणी जर व्यवस्थित केली, त्या प्रश्नाच्या अनुषंगानं पाठ्यपुस्तकामध्ये मुद्दे नसतील पण त्या विद्यार्थ्यांनी स्वतःचे मुद्दे तयार करून जर त्या पाठ्यपुस्तकाचा गाभा लिहिण्याचा प्रयत्न केला, तो पॅरेग्राफचं उत्तर लिहिताना जे महत्त्वाचे शब्द आहेत त्या महत्त्वाच्या शब्दांना जर अधोरेखित केलं तर परीक्षक सर्व उत्तर न पाहता ते हायलाईट केलेले मुद्दे तेवढेच तो वाचू शकतो आणि त्या ठिकाणी जर जे 5 मार्काचे प्रश्न आहेत ते 5 पैकी 5 मार्क निश्चित मिळू शकत आहेत. हे उत्तर लिहिताना त्या प्रश्नाविषयी थोडीशी प्रस्तावना आणि निष्कर्षामध्ये त्या प्रश्नाविषयी मला काय आकलन झालं हे जर त्या विद्यार्थ्याने लिहिलं तर निश्चितच 5 पैकी 5 मार्क त्या विद्यार्थ्यांना मिळू शकत आहेत. आणि उपयोजनाचं जी तयारी केलेली आहे याची तयारीसुद्धा त्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण देऊ शकत आहेत. धन्यवाद सर. म्हणजे राज्य मंडळानं जो अभ्यासक्रम निवडलेला आहे आणि जे पाठ्यपुस्तक तयार केलेलं आहे त्या पाठ्यपुस्तकाचं वाचन आणि त्याच्यावर विचारसरणी झाली तर निश्चित विद्यार्थी 100 म्हणजे 80 पैकी 80 गुण मिळवू शकतात. हे चावरे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मनःपूर्वक धन्यवाद.